जय ज्योती, जय क्रांती. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्या सारथी. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्या सारथी. नमन माझे सावित्रीबाई, आहे आज त्यांची जयंती, आहे आज त्यांची जयंती. आज मी क्रांतीज्योती सावित्रीबाईंबद्दल थोडक्यात सांगणार आहे. जी माणसं इतिहास घडवितात, ती माणसं इतिहास कधी विसरत नाही, आणि जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास कधी घडवत नाही. ज्या काळी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तो काळ म्हणजे जवळपास 250 वर्षापूर्वीचा काळ होय. त्या काळी स्त्रियांची परिस्थिती दुय्यम होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे नाव ऐकलं तर डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे जिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावले आणि स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षण, समाजसेवेच्या कार्यात अनमोल योगदान दिले. ती आई, साक्षात आई सरस्वतीचा अवतार म्हणजेच आई सावित्री होय. त्या काळी स्त्रियांची स्थिती फारच दुय्यम होती. स्त्री शिक्षणापासून वंचित होती. शिक्षण हे फक्त समाजातील काही पांढरपेशा समाजापुरतंच मर्यादित होतं. अनेक अनिष्ट रीती होत्या. त्यात अस्पृश्यता, सतीची चाल, केशवपन, हुंडा पद्धती, जरट, कुमार विवाह अशा अनिष्ट प्रत्येकाली स्त्री भरडली जात होती. स्त्रियांना कोणतेच स्वतःचे अधिकार नव्हते. सती जाणे म्हणजे काय? सती जाणे म्हणजे काय हो? सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पतीच्या जळत्या चितेवर पत्नीने आपले स्वतः शरीर झोकून देणे म्हणजे सती जाणे. बघा, नुसती कल्पना करा, अंगाला काटे येतील अशी दयनीय अवस्था स्त्रियांची होती. फक्त रांधा वाडा उष्टी काढा एवढ्यापुरतंच तिचं सामर्थ्य क्षत्र मर्यादित होतं. म्हणूनच स्त्री अबला दुर्बळ झाली होती. म्हणून म्हणावंसं वाटतं, स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पायने. स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पाणी. अशी परिस्थिती पाहून हृदय हेलावून जात. पण विरोध कोणी पत्करायचा? समाजाचा रोष कोणी ओढून घ्यायचा? आणि अशा भयानक परिस्थितीत एका तेजोमय ज्ञानज्योतीचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 1831 सालच्या जानेवारी महिन्याच्या 3 तारखेला या शुभ मुहूर्तावर 19व्या शतकात स्त्रियांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी भारत मातेच्या तेजस्विनी इतिहासातील तेजस्विनी नारी रत्नांपैकी एका तेजस्विनीचा जन्म झाला. तो म्हणजे खंडोजी नेवसे पाटलांच्या घरी आई लक्ष्मीबाईने एका तेजस्विनी क्रांतीज्योतीला जन्म दिला. त्या ज्या आपल्या आई सावित्री. कन्यारत्न जन्माला आली म्हणून सर्वत्र साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. पुढे चालून वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न 13 वर्षी ज्योतिबांशी करण्यात आले. त्या काळात स्त्रीला समाजात शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जात होते. त्या काळी मुलींनी शिक्षण घेणे हे समाजाला मान्य नव्हते. स्त्रियांचे शिक्षण घेणे पाप समजले जायचे. स्त्रियांचे जीवन म्हणजे चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते. आणि अशी भयंकर परिस्थिती महात्मा ज्योतिबांना खटकत होती. अशा वेळी त्यांना वाटले हा सर्व अन्याय फक्त एका गोष्टीमुळे होतोय, आणि तो म्हणजे अज्ञानाचा जर स्त्री शिकली आणि ती ज्ञानाचा गिरू लागली तर हा सगळा अन्याय थांबेल व समाज सुधारेल. म्हणून त्यांनी ज्ञानाचा शिकवला पाहिजे, म्हणजेच परिस्थिती सुधारेल व स्त्रीचे आपले सामर्थ्य निर्माण होईल. हजारो वर्षापासून धर्मभोळी माणसं एकच धडा गिरवत होती, अज्ञानाचा. पण आता त्यांना नवा धडा गिरवायला शिकवला तो आई सावित्रीच्या मदतीने ज्योतिबांनी. आणि याची सुरुवात त्यांनी आई सावित्रीपासूनच केली. ते शेतातील कामे आटपून दुपारी उन्हाच्या वेळी झाडाखाली बसून मातीची पाटी करून आणि काडकीची पेन्सिल करून आई सावित्रीला शिकू लागले. आणि ज्योतिबांची पहिली विद्यार्थी ठरली ती आई सावित्री.
त्या धीट, हिमती आणि जिद्दी होत्या. महात्मा ज्योतिबांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाचा पाया प्रारंभ केला होता. आता सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी समाजसेवेचे कार्य हाती घेतले होते. स्त्रीने शिक्षण घेणे, साक्षर बनणे गरजेचे आहे हे समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत स्त्रीला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी हजारो वर्षापासून चुलीचा च, मुलाचा प, पतीचा प हेच धडे गिरवणाऱ्या मुली आणि स्त्रिया आता नवा धडा गिरवू लागल्या होत्या, तो म्हणजे ज्ञानाचा न्य होय. आणि त्यासाठी महात्मा फुले यांनी पुणे येथील बुधवार पेठेत 1 जानेवारी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. अशाच पद्धतीने त्यांचं हे शिक्षण कार्य पुढे निरंतर चालू राहिले. त्यांनी अवघ्या 4 वर्षात 18 शाळा काढून या शाळांची नोंद सरकारी दप्तरातही झाली. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल सन 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने मेजर कँडी यांच्या हस्ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सत्कार केला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचे मूल नव्हते. अनाथ मुलांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत होत्या. त्यांनी काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेतले होते. त्याचे नाव यशवंत ठेवून त्याला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनवले. पण 26 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची प्राणज्योत मावळली. त्यावेळी मात्र आई सावित्रीबाईने दुःखाच्या क्षणी खूपच संघर्ष केला. यशवंत हा ब्राह्मण कुळातला आहे, तो दत्तक पुत्र हाय म्हणून समाजाने त्याला ज्योतिबांच्या तिरडीला खांदा व अग्नी नाही दिला. अशा परिस्थितीत आई सावित्रीने गाडगे हातात धरले व पतीच्या चितेला अग्नीही दिली. हिंदू रूढी परंपरेच्या गालावर मारलेली त्यांनी ही एक थप्पडच होती. सावित्रीबाईची मारलेली एक थप्पड होती. ह्या दुःखातून सावरताना अनेक संकटांना त्यांनी सामोरे जावे लागले. पुढे 1897 मध्ये पुणे परिसरात प्लेगची साथ सुरू झाली. तेव्हा आई सावित्रीबाईने आपला मुलगा यशवंत याला पुण्यात प्लेगग्रस्तांना मोफत सेवा देण्यास सांगून अनेकांचे जीव वाचवले. सावित्रीबाई स्वतः आपल्या खांद्यावर प्लेगच्या लहान मुलांना घेऊन यशवंताच्या दवाखान्यात आणत व इलाज करून त्यांना जीवदान देत होत्या. अशीच त्यांची दिनचर्या चालत असताना आई सावित्री यांना प्लेगची लागण होऊन रात्रंदिवस चंदनासारखी दुसऱ्यांसाठी झिजणारी, वाघिणीसारखी निर्भीडपणे समाजातील अनिष्ट प्रथांशी लढणारी ती वाघीण व आपल्या ज्ञानाच्या ज्ञानमय तेजोमय प्रकाशित करणारी ती तेजस्विनी क्रांती ज्योती आई सावित्रीवर 10 मार्च 1997 रोजी काळानं झडप घातली व संपूर्ण भारत हा पोरका झाला. अशा या वीर क्रांती ज्योती आई सावित्रीस माझा कोटी कोटी नमन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.